पेठ वडगाव इथल्या टेलिफोन ऑफिसमधील एक्साईटच्या बॅटरी, 150 फुटाच्या 2 कॉपर केबल असं सुमारे 1,48,000 रुपयांचं साहित्य दिनांक 29 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं होतं। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता पुन्हा चोरट्यांनी याच ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला। हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं कोल्हापूर रोडवर भारत दूरसंचार टेलिफोन ऑफिस आहे। या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून ए.बी. शिंदे काम करतात, तर तंत्रज्ञ म्हणून अरुण भीमराव मंडले काम करतात। त्यांना सहाय्यक म्हणून कृष्णात शिनगारे कार्यरत आहेत। दिनांक 29 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दूरसंचार कार्यालयातील 28,000 रुपये किमतीची एक्साईट बॅटरी आणि 150 फुटाच्या 2 कॉपरच्या केबल असं सुमारे 1,48,000 रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलं होतं। याबाबतची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात नोंद होती। दरम्यान आज पहाटे 3च्या दरम्यान दूरसंचार विभाग बंद पडल्याचा फोन वरिष्ठ अधिकारी ए.बी. शिंदे यांना आला। त्यांना संशय आल्यानं त्यांनी तत्काळ 112 नंबरला माहिती दिली। 112ची पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होताच त्या ठिकाणी 60 फूट लांबीची कॉपरची केबल कट केलेली आढळली, तर दरवाजाची मोडतोड केलेली दिसून आली। पोलीस गाडीची चाहूल लागताच चोरट्यानं घटनास्थळावरून पळ काढल्याचं निदर्शनाला आलं। यामध्ये चोरांना अपयश आल्याचं दिसून आलं। या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे।